या ठिकाणी आपण मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहोत। मतदार आल्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक 1 जे आहेत, ज्यांच्याकडे मतदार यादीची चिन्हांकित प्रत असणार आहे, ते त्या मतदार यादीवर मतदाराने त्याचा मतदार यादीतील अनुक्रमांक सांगितल्यानंतर त्याची ओळखपत्राच्या आधारे ओळख पटवतील आणि ओळखीची खात्री झाल्यानंतर त्या मतदाराचं नाव घेतील। त्यावर उपस्थित पोलिंग एजंट जे आहे, ओळखीबाबत काही ऑब्जेक्शन असेल तर तो आक्षेप तिथं नोंदवू शकतात। त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक 2 जे आहे, त्यांच्या पटवलेल्या ओळखीनुसार त्यांना त्यांच्या बोटाला शाई लावणार आहे। मतदान रजिस्टर नमुना क्रमांक 17 मध्ये मतदाराच्या नावाची नोंद करून त्यांची सही घेणार आहे। मतदान अधिकारी क्रमांक 3 त्यांची पोलचीट जमा करून त्यांना बॅलेटचं बटन कमांड देतील आणि त्यांनी वोटिंग कंपार्टमेंट मध्ये जाऊन मतदान करायचं आहे। सदरचा मतदार दिव्यांग असल्यामुळे त्यांच्यासोबत सहकारी आहे, सहकाऱ्यांनी त्यांना मतदान कंपार्टमेंट मध्ये सोडून बाहेर यायचं आहे। त्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यांना बाहेर घेऊन आता जाऊ शकतो। जर कोणाच्या ओळखीवर आक्षेप आला किंवा काही विशिष्ट प्रकरण आलं तर त्या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष त्याबाबत सुनावणी घेऊन निर्णय घेतील। पोलिंग एजंट हे एका प्रतिनिधीचा एक या पद्धतीनं या मतदान केंद्रामध्ये उपस्थित राहू शकतात।